वेलकम डिअर स्टुडंट्स. आज आपण एक्झरसाइज 1.1 मधला सेकंड क्वेश्चन शिकणार आहोत. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट आहे त्यातलं कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. चला सोल्युशनला स्टार्ट करू. इन सोल्युशन लेट द गिवन एक्सप्रेशन इज इक्वल्स टू वाय. वाय इक्वल्स टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. नाउ वी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. Differentiating with respect to x. Differentiating with respect to x. Differentiating with respect to x. Derivative of y with respect to x. dy by dx, which is equals to derivative of cos of x square plus a square. Cos of x square plus a square. Dear students, हे कंपोजिट फंक्शन आहे. पहिले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि त्याच्यामध्ये पॉलिनॉमियल फंक्शन आहे. तर कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय आपल्याला माहिती आहे. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स. तर आता एक्सच्या ठिकाणी काय आहे, एक फंक्शन दिलं आहे. एक्सच्या ठिकाणी मग इथे सुद्धा फंक्शन लिहायचं डेरिव्हेटिव्हमध्ये आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन लिहायचं. इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजेच कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे साइन ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे मायनस साइन ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग आता इथे कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहू. कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ फंक्शन. फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. अँड इझिली आपल्याला एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल. का बरं, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक्स रेज टू द पॉवर एनचा. एक्स रेज टू द पॉवर एनचं डेरिव्हेटिव्ह असतं एन एक्स रेज टू द पॉवर एन मायनस वन. मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2x रेज टू द पॉवर 1 लिहायची गरज नाही. ए स्क्वेअर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0. मग फायनल आन्सर लिहित असताना मी सुरुवातीला इथे -2x लिहितो इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे त्याचं करेक्ट आन्सर झालं. dy बाय dx इक्वल्स टू. परत बघूया. फंक्शन दिलं होतं y इक्वल्स टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साइड. कॉस ऑफ फंक्शन डेरिव्हेटिव्ह इज मायनस साइन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x अँड ए स्क्वेअर कॉन्स्टंट इज 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. 2x प्लस 0 इज 2x. minus 2x sin of x square plus a square. That is the value of dy by dx. Second example, in root e to the power in bracket 3x plus 2 bracket complete plus 5. In solution, let y equals to. We consider y equals to root of e raised to the power 3x plus 2 and plus 5. Okay, differentiating with respect to x. Differentiating with respect to x. We get derivative of y is dy by dx, that is equals to derivative of square root of e to the power 3x plus 2 plus 5. डिअर स्टुडंट्स, आपण याला असं रीड करणार रूट ऑफ फंक्शन असं रीड करणार. कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करतात आपल्याला माहिती आहे. रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ फंक्शन 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इथे फंक्शन होतं e raised to the power 3x plus 2 plus 5 हे फंक्शन होतं. e raised to the power 3x plus 2 plus 5 हे फंक्शन होतं. that is equals to 1/2 root of e raised to the power 3x plus 2 plus 5 as it is into. dear students, या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. ई रेज टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय आहे आपल्याला माहिती आहे. ई रेज टू द पॉवर फंक्शन
म्हणजेच 3x प्लस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन दॅट इज 3x प्लस 2 प्लस ई रेज टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण लिहिलं ई रेज टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आता हा 5 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0 दॅट इज इक्वल्स टू डिअर स्टुडंट्स this bracket plus 0 means what this term. After that at numerator we can write e raised to the power 3x plus 2 into derivative of 3x plus 2. Derivative of 3x is 3 and 2 is 0. 3 plus 0. 3 plus 0 at denominator 2 at root in root e to the power 3x plus 2 plus 5. 3x plus 2 plus 5. Finally 3 plus 0 3. 3 plus 0 equals to 3 into e raised to the power 3x plus 2. 3x plus 2 upon 2 in root e raised to the power 3x plus 2 plus 5. परत एकदा बघू. Dear students, let y equals to given function differentiating with respect to x we get dy by dx equals to ddx of given function. फंक्शन कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला रीड करता आलं पाहिजे तर ते आहे रूट ऑफ फंक्शन. मग स्क्वेअर रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन होतं ई टू द पॉवर फंक्शन प्लस 5. ई टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं ई टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह 0. 3x प्लस 2 आता आपण काय केलं दॅट इज इक्वल्स टू ही टर्म मी ॲज इट इज लिहिली आणि 3x प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह 3 प्लस 0 इथे लिहिलं. आता 3 प्लस 0 3 होतं आणि हा 3 सुरुवातीला लिहून घेतलं आपल्याला करेक्ट आन्सर मिळालं 3 e टू द पॉवर 3x प्लस 2 अपॉन 2 इन रूट e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. ओके. Now the third sum log of 10x by 2. In solution we consider y equals to log of 10x by 2. Log of 10x by 2. आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. मग आपण लिहिणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x yचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साईड. राईट साईडला काय दिलं आहे लॉग ऑफ 10 ऑफ x बाय 2. लॉग ऑफ 10 ऑफ x बाय 2. डिअर स्टुडंट लॉग ऑफ 10 ऑफ x बाय 2 मग याला रीड कसं करणार फंक्शनला रीड कसं करणार लॉग ऑफ फंक्शन रीड करणार या फॅक्टला काय रीड करणार फंक्शन. मग लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 फंक्शन फंक्शन आहे 10x बाय 2 1 10x बाय 2 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. द फंक्शन इज 10x बाय 2 and the function is 10x by 2. After that 1 10x by 2 as it is 1 10x by 2 as it is. Now here 10x by 2 we have to write the derivative of 10x by 2. 10x by 2 चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं. याला रीड करणार आपण 10 ऑफ फंक्शन. 10 ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डिअर स्टुडंट्स या ठिकाणी 1 10x बाय 2 आहे. 1 10x बाय 2ला आपल्याला लिहिता येतं कॉस x बाय 2 अपॉन साइन x बाय 2. कॉस x बाय 2 अपॉन साइन x बाय 2. 10x बाय 2 डिनॉमिनेटरला असल्यानं कॉस x बाय 2 अपॉन साइन x बाय 2 असं लिहिलं. सेक स्क्वेअर x बाय 2ला आपल्याला लिहिता येतं सेक हा कॉसचा रेसिप्रोकल असतो मग कॉस स्क्वेअर x बाय 2. सेक स्क्वेअर x बाय 2 कॅन बी रिटन ॲज 1 कॉस स्क्वेअर x बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 2 किती असणार आहे 1/2. या ठिकाणी 1/2 म्हणजे k x
चं डेरिव्हेटिव्ह के असतं, मग x/2चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहिता येतं 1/2. डिअर स्टुडंट्स, आता हा आपण कॉस हा या स्क्वेअर सोबत कॅन्सल करू. हा कॉस या स्क्वेअर सोबत कॅन्सल करू. आता डिनॉमिनेटरला जी टर्म मिळते ती टर्म आहे 1/2. हा 2 मी सुरुवातीला लिहिला, हा 2 सुरुवातीला लिहितो. 1/2 नंतरची टर्म आहे sin x/2, नंतरची टर्म आहे cos x/2. हा sin xचा हाफ अँगल फॉर्म्युला आहे. sin xचा हाफ अँगल फॉर्म्युला आहे. 2 sin x/2 cos x/2 म्हणजेच sin x. 2 sin x/2 इंटू cos x/2 म्हणजेच sin x. आणि 1/sin x इज इक्वल्स टू काय असतं? cosec x. इन दिस वे वी गेट dy/dx इज इक्वल्स टू cosec x. परत सांगतो बघा. y इक्वल्स टू log of tan x/2 कन्सिडर केलं, डिफरन्शिएट केलं, dy/dx इक्वल्स टू ddx ऑफ log of tan x/2. log ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शनमध्ये टॅन ऑफ, आता इथे टॅन ऑफ x/2चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. मग याला रीड कसं करणार? टॅन ऑफ फंक्शन रीड करणार, कारण तिथे x नाही x/2 आहे, म्हणून टॅन ऑफ फंक्शन रीड करणार. टॅन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग x/2चं डेरिव्हेटिव्ह लिहिलं आपण 1/2. सोबतच 1/tan x/2 होतं, त्याला cos x/2 sin x/2 लिहिलं. सेक स्क्वेअर x/2ला 1/cos स्क्वेअर x/2 लिहिता येतं. cos x/2 या स्क्वेअर सोबत कॅन्सल झाला. रिमेनिंग टर्म्स सुरुवातीला 2 लिहिलं, नंतर sin x/2 cos x/2. 2 sin x/2 cos x/2 हा sin xचा हाफ अँगल फॉर्म्युला आहे आणि 1/sin x म्हणजेच काय असतं? cosec x. सम नंबर 4. रूट ऑफ tan of root x. In solution, consider y equals to root of tan of root x. Now differentiating with respect to x. Differentiating with respect to x. Differentiating with respect to x, we get derivative of y is dy/dx. That is equals to derivative of right side. Right side ला आहे root of tan of root x. Root of tan of root x. पहिले त्या फंक्शनला रीड कसं करायचं हे बघूया. रूट ऑफ फंक्शन असं रीड करणार आपण त्या फंक्शनला, रूट ऑफ फंक्शन. आणि रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ फंक्शन, 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आता रूट ऑफ फंक्शन कुणाला म्हटलं होतं आपण? टॅन ऑफ रूट एक्सला म्हटलं होतं, म्हणून इथे लिहिणार आपण टॅन ऑफ रूट ऑफ एक्स. डिअर स्टुडंट्स, आफ्टर दॅट 1/2 रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स ॲज इट इज इंटू, आता आपल्याला लिहायचं आहे टॅन ऑफ रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह. मग याला कसं रीड करणार? टॅन ऑफ फंक्शन रीड करणार. मग टॅन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? सेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. टॅन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. 1 इंटू सेक स्क्वेअर रूट एक्सला मी फर्स्ट लिहितो सेक स्क्वेअर रूट एक्स ॲट डिनॉमिनेटर 2 रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स इंटू रूट ऑफ एक्सचं आपल्याला लिहायचं आहे डेरिव्हेटिव्ह. रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ एक्स. रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स. मग आता आपण फायनल आन्सर लिहू. याचं फायनल आन्सर असणार आहे सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स ॲट डिनॉमिनेटर 2 to the 4 रूट एक्स, 2 to the 4 रूट एक्स इंटू रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. हे त्याचं फायनल आन्सर झालं. बघा परत एकदा. फर्स्ट लेट y इक्वल्स टू रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. रूट ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे टॅन ऑफ रूट एक्स. मग टॅन ऑफ रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह, टॅन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे रूट एक्स, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट एक्स. कॅल्क्युलेशन 2 to the 4 रूट एक्सला समोर लिहून घेतलं, बाकी काही नाही. ओके, सिम्पल आहे. सम नंबर 5. कॉट क्यूब इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब.
In solution, let y equals to given function cot cube log of x cube, cot cube log of x cube, differentiating with respect to x, differentiating with respect to x, differentiating with respect to x, dy by dx is equals to ddx of the given function cot cube log of x cube, cot cube log of x cube. डिअर स्टुडंट्स, इथे जे फंक्शन दिलं आहे कॉट, त्या कॉट फंक्शनचा इथे पॉवर दिला आहे 3. कॉट फंक्शन आहे आणि त्या कॉट फंक्शनचा पॉवर दिला आहे 3, म्हणजेच इथे आपल्याला यूज करायचा आहे फॉर्म्युला एफ ऑफ एक्स रेज टू द पॉवर एन च्या डेरिव्हेटिव्हचा, म्हणजेच एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू द पॉवर एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डिअर स्टुडंट्स, इथे एन ची व्हॅल्यू आहे 3 आणि फंक्शन आहे कॉट, फंक्शन आहे कॉट. मग आपल्याला पहिले तो फॉर्म्युला यूज करायचा आहे, म्हणजेच 3 इंटू कॉट, कॉट फंक्शन आहे चा पॉवर 1 न कमी होणार, म्हणजेच तो 2 होणार. 3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब, 3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू, आता हा पॉवर निघून जाणार, जे फंक्शन असणार आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचं आहे, म्हणजे कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. क्लिअर समजलं असेल. इथे फंक्शनचा पॉवर एन होता, मग मी त्या पहिले पॉवरचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं, पॉवर लेफ्ट साईडला लिहिला, त्या फंक्शनचा पॉवर 1 ने डिक्रीज केला, बाकी जसंच्या तसं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन होतं कॉट ऑफ, फंक्शन होतं कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब, कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. आता ही टर्म शेवटपर्यंत ॲज इट इज असणार आहे, म्हणजेच 3 इंटू कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब ॲज इट इज असणार आहे इंटू, आपल्याला आता याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. याला कसं रीड करणार, पहिले याला रीड करणार कॉट ऑफ फंक्शन, हे फंक्शन कन्सिडर करणार कॉट ऑफ फंक्शन. मग कॉट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं, कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, मग कॉट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार मायनस कोसेक्स स्क्वेअर फंक्शन, कोसेक्स स्क्वेअर फंक्शन मायनस कोसेक्स स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन आहे लॉग ऑफ एक्स क्यूब, फंक्शन आहे लॉग ऑफ एक्स क्यूब. ही टर्म निगेटिव्ह होती म्हणून मी त्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं, ती टर्म निगेटिव्ह होती म्हणून मी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिली. आता फायनली लिहित असताना ही टर्म प्लस ही टर्म मायनस मल्टिप्लाय केलं तर सगळ्या टर्मचं साईन्स मायनस असणार आहे, म्हणून इथे मायनस साईन लिहितो मी. 3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब ॲज इट इज इंटू मायनस साईन आपण सुरुवातीला लिहिलं कोसेक्स स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू, आता लॉग ऑफ एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला 2 टाईप्सनं फाईंड करता येतं. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणा किंवा एक्स क्यूब हा पॉवर लेफ्ट साईडला शिफ्ट करा, दोनपैकी एक आपल्याला सॉल्व करता येतं. आपण कुठली तरी एक मेथड त्यातलं ॲक्सेप्ट करू. तर हा एक्स क्यूब जो पॉवर आहे तो मी लॉगच्या लेफ्ट साईडला लिहितो, त्याला मी लिहितो 3 लॉग एक्स. हा जो एक्सचा पॉवर 3 आहे तो लॉगच्या लेफ्ट साईडला लिहिला, मिळालं 3 लॉग एक्स. डिअर स्टुडंट्स, -3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू कोसेक्स स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू हा 3 ॲज इट इज, हा 3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो, कोइफिशियंट आहे. आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतं 1/x. मग मी फायनल आन्सर लिहितो याचं, हा -3 इंटू 3 किती होणार आहे -9 आणि अपॉन एक्स, -9/x. सोबत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे आन्सर दिलं त्याच्यामध्ये कोसेक्स स्क्वेअरला पहिले लिहिलं, कॉट स्क्वेअरला नंतर लिहिलं, तर असं काही फरक नाही पडत आहे तुम्ही कॉट स्क्वेअर पहिले लिहिलं काय, कोसेक्स स्क्वेअर पहिले लिहिलं काय. ओके, मी बुकमधली
मेथड फॉलो करतो. पहिले कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब लिहिलो इंटू कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. हे त्याचं फायनल करेक्ट आन्सर आहे. ओके, परत एकदा सांगतो. y इक्वल्स टू कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब होतं. डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. dy बाय dx इक्वल्स टू ddx ऑफ लिहिलं. इथे फंक्शन कॉट आहे आणि त्याचा पॉवर 3 आहे. मग आपल्याला पहिले तो फॉर्म्युला यूज करायचा. पॉवर लेफ्ट साईडला लिहू, पॉवर 1 ने डिक्रीज करू. इथे हे ॲज इट इज इनटू आता पॉवर गेला. मग हे जे फंक्शन आहे या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं. मग कॉट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय, तर मायनस कोसेक स्क्वेअर फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन कोण आहे इथे, लॉग ऑफ एक्स क्यूब. मग या टर्मचं साईन प्लस आहे, या टर्मचं साईन मायनस आहे. प्रोडक्टमध्ये ते मायनस असणार, मग -3 बनणार, कर्ली ब्रॅकेट ड्रॉप होणार. आपल्याला इथे लॉग ऑफ एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. तर आपण हा जो एक्स क्यूब आहे तो हा जो पॉवर 3 आहे तो लॉगच्या लेफ्ट साईडला शिफ्ट करू. फॉर्म्युला आहे तसा 3 लॉग एक्स. आता 3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. नंतर -3 इंटू दॅट 3 -9 आणि तो अपॉन एक्स. सुरुवातीला कोसेक स्क्वेअरवाली टर्म लिहिली, नंतर कॉट स्क्वेअरवाली टर्म लिहिली, नंतर कॉट स्क्वेअरवाली टर्म लिहिली. ते स्क्वेअर लिहायचं राहिलं. कॉट स्क्वेअरवाली टर्म नंतर लिहिली. ओके, समजलं असेल. एक्झाम्पल 6 5 to the power sin cube x plus 3. In solution, let y equals to 5 to the power sin cube x plus 3. Sin cube x plus 3. Differentiating with respect to x. तुम्ही लिहा ते, मी जागेअभावी लिहित नाही आहे, लक्षात ठेवूया. Differentiating with respect to x. Derivative of y is dy by dx is equals to derivative of 5 to the power sin cube x plus 3. Dear students, आपल्याला a raised to the power x चं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. a raised to the power x log a. आता या x च्या ठिकाणी काय आहे, फंक्शन. मग इथे पण x रिप्लेस बाय काय म्हणायचं, फंक्शन. इंटू काय लिहायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग चला याचं मग डेरिव्हेटिव्ह काय असणार, मग 5 रेज टू द पॉवर फंक्शन 5 रेज टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग ए. इथे a इक्वल्स टू 5 आहे, मग लॉग 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे साइन क्यूब एक्स प्लस 3. फंक्शन आहे साइन क्यूब एक्स प्लस 3. डिअर स्टुडंट्स, मी पहिले लॉग 5 ही टर्म लिहून घेतो इंटू 5 रेज टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. ॲडिशनमध्ये डेरिव्हेटिव्ह फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह सेकंड असणार. मग साइन क्यूब एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे, म्हणजे फंक्शन रेज टू द पॉवर एन वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. पॉवर 3 आहे, मग तो 3 पॉवर आपण लेफ्ट साईडला लिहू आणि मग त्या फंक्शनचा पॉवर 1 ने डिक्रीज करू, म्हणजेच ते होणार 3 साइन स्क्वेअर एक्स. हे झालं पॉवरचं डेरिव्हेटिव्ह. आता फंक्शन होतो साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आणि प्लस कॉन्स्टंट 3चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 0. म्हणजेच साइन क्यूब एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. आफ्टर दॅट लॉग ऑफ 5 ॲज इट इज इंटू 5 रेज टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 ॲज इट इज इंटू 3 साइन स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स, नो नीड टू राईट 0. अशा प्रकारे आपल्याला फायनल आन्सर अशा टाईपमध्ये लिहिता येईल. 3 पहिले लिहितो 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू लॉग ऑफ 5 आणि फायनली 5 रेज टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 असं लिहितो. साइन क्यूब एक्स प्लस 3. ओके, परत एकदा सांगतो. y इक्वल्स टू 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 होतं. dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेज टू द पॉवर फंक्शन 5 रेज टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 5 रेज टू द पॉवर फंक्शन लॉग 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन.
फंक्शनमध्ये होतं आता साईन क्यूब एक्स. साईन क्यूब एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, पहिले पॉवरचं म्हणजे 3 साईन स्क्वेअर एक्स इंटू फंक्शनचं म्हणजे साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. मग साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, कॉस एक्स. 3चं डेरिव्हेटिव्ह 0, हा 0 इथे नाही लिहायची गरज. मग 3 साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू लॉग 5 इंटू 5 टू द पॉवर साईन क्यूब एक्स प्लस 3. ओके. एक्झाम्पल 7, cosec of root of cos x. In solution, let y is equals to cosec of root of cos x. Cosec of root of cos x. Differentiating with respect to x, dy by dx is equals to ddx of cosec root of cos x. Cosec of root of cos x. डिअर स्टुडंट्स, आपल्याला कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय माहिती आहे, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मग कोसेक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, मायनस कोसेक फंक्शन इंटू कॉट ऑफ फंक्शन मायनस कोसेक ऑफ फंक्शन इंटू कॉट ऑफ फंक्शन इंटू कॉट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन कोण होतं, रूट ऑफ कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ कॉस एक्स. आफ्टर दॅट मायनस कोसेक ऑफ रूट ऑफ कॉस एक्स ॲज इट इज इंटू कॉट ऑफ इन रूट कॉस एक्स ॲज इट इज इंटू रूट ऑफ कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं, रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन होतं कॉस एक्स, फंक्शन काय होतं, कॉस एक्स. चला, दॅट इज इक्वल्स टू मायनस कोसेक इन ब्रॅकेट रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स into 1/2 root of cos x, and finally we have to write the derivative of cos x. cos x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर cos x चं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन x. cos x चं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन x. आता फायनल आन्सर लिहू आपण, मायनस ऑफ मायनस प्लस, सो दॅट मी इथे लिहितो प्लस साइन x अपॉन 2 रूट ऑफ कॉस एक्सला मी साइन एक्स सोबत लिहितो 2 रूट ऑफ कॉस एक्स इंटू कोसेक रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स. हे त्याचं फायनल करेक्ट आन्सर आहे. चला परत एकदा सांगतो, y इक्वल्स टू कोसेक ऑफ रूट ऑफ कॉस एक्स होतं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इक्वल्स टू ddx ऑफ कोसेक ऑफ रूट ऑफ कॉस एक्स. कोसेक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक फंक्शन इंटू कॉट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन काय, आता याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे, ते रूट ऑफ कॉस एक्स आहे. मग आपण रीड करणार रूट ऑफ फंक्शन. रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग कॉस एक्स आहे, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं, ते आहे मायनस साइन एक्स. मग मायनस साइन एक्स वाली टर्म पहिले लिहिली, मायनस ऑफ मायनस प्लस साइन एक्स मिळालं अपॉन 2 रूट ऑफ कॉस एक्स, आणि मग या 2 टर्म्स इथे लिहून घेतल्यात. ओके. एक्झाम्पल 8, लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. सोल्युशनमध्ये आपण लिहू लेट y इक्वल्स टू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. डिफरन्शिएट करायचं याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy by dx which is equals to ddx of log of cos of x cube minus 5. डिअर स्टुडंट्स, आता याला रीड कसं करणार आपण, लॉग मेन फंक्शन लॉग आहे आणि नंतर एक फंक्शन आहे, म्हणून याला रीड करणार आपण लॉग ऑफ फंक्शन. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं. मग लॉग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. 1 फंक्शन, फंक्शन आहे कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5, 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5, दॅट इज इक्वल्स टू 1
कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 ॲज इट इज इंटू, आता याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. मग त्याला रीड कसं करायचं, याला रीड करणार आपण कॉस ऑफ फंक्शन. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन एक्स, मग कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे मायनस साईन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे एक्स क्यूब मायनस 5, फंक्शन आहे एक्स क्यूब मायनस 5. डिअर स्टुडंट्स, ही टर्म प्रोडक्टमध्ये आहे, समोर लिहून घेऊ. आपल्याला या ठिकाणी मिळतं मायनस साईन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 ॲट डिनॉमिनेटर कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू, याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 3x², एक्स रेज टू द पॉवर एनचं डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेज टू द पॉवर एन मायनस 1. जो पॉवर असतो तो लेफ्ट साईडला लिहा आणि नंतर पॉवर 1ने डिक्रीज करा. 3x² आणि 5 कॉन्स्टंट असल्यानं त्याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. डिअर स्टुडंट्स, ही मायनस साईन सोबत मी 3x² मायनस 0, 3x² होतं, 3x² पुढे लिहितो मायनस 3x² इंटू. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी साईन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 आहे अपॉन कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5, दोघांचा अँगल सेम आहे. मग साईन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल्स टू काय होतं, टॅन थिटा. म्हणून साईन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 अपॉन कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5ला आपण लिहिणार टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. हे त्याचा आन्सर असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला dy/dx इक्वल्स टू मिळालं मायनस 3x² टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. बघूया परत एकदा. y इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 फंक्शन होतं. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x² तर 5चं डेरिव्हेटिव्ह 0, 3x² मायनस 0 3x² असणार. आणि इथे साईन ही टर्म आपण या ठिकाणी सुरुवातीला लिहिली मायनस इंटू 3x² मायनस 3x². साईन अपॉन कॉस इक्वल्स टू टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. एक्झाम्पल नंबर 9. e raised to the power 3 sin square x minus 2 cos square x. In solution, first we consider let y is equals to e to the power 3 sin square x minus 2 cos square x. Differentiating with respect to x, we get dy/dx is equals to ddx of in bracket e to the power 3 sin square x minus 2 cos square x. Now we differentiate it. याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहायचं आहे, ई टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. आपल्याला माहिती आहे ई टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ई टू द पॉवर एक्स. इथे आहे ई टू द पॉवर फंक्शन. मग ई टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार ई टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग याचं डेरिव्हेटिव्ह असणार ई टू द पॉवर फंक्शन आहे 3 sin square x minus 2 cos square x into derivative of function into derivative of 3 sin square x minus 2 cos square x. याचा आपल्याला काय लिहायचं आहे, डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. डिअर स्टुडंट्स, ही टर्म शेवटपर्यंत ॲज इट इज असणार e raised to the power 3 sin square x minus 2 cos square x. ही टर्म शेवटपर्यंत ॲज इट इज असणार. आता आपल्याला इथे 2 टर्म्सची सबट्रॅक्शन आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. मग मी ब्रॅकेटमध्ये लिहित असताना असं लिहितो, कोइफिशियंट बाहेर लिहितो डेरिव्हेटिव्हच्या 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 फंक्शनची सबट्रॅक्शन होते, डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिता येईल -2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर एक्स -2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर एक्स आपण असं लिहिलं. आफ्टर दॅट ही टर्म ॲज इट इज असणार आहे ई रेज टू द पॉवर 3 sin square x minus 2 cos square x ॲज इट इज इंटू 3 ॲज इट इज. डिअर स्टुडंट्स, आता आपल्याला साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. फंक्शनचा पॉवरचा फॉर्मॅट यूज करायचा आहे. म्हणजे पहिले पॉवरचं डेरिव्हेटिव्ह मग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. म्हणजेच पहिले टू लेफ्ट साईडला शिफ्ट होणार 2 sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स.
साइन एक्स हे फंक्शन होतं त्या ठिकाणी, साइन एक्स हे फंक्शन होतं. म्हणजे फंक्शन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, 2 इंटू फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, 2 इंटू फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सिमिलरली -2 इंटू कॉस स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं 2 कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, 2 cos x into derivative of cos x. After completing this, we get here e raised to the power 3 sin square x minus 2 cos square x as it is. In bracket 3 into 2 sin x as it is. Dear students, derivative of sin x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, cos x. Derivative of sin x is cos x, minus 2 as it is into 2 cos x into derivative of cos x is minus sin x. Derivative of cos x is minus sin x. Dear students, after completing this, e to the power 3 sin square x minus 2 cos square x in bracket 3 as it is into 2 sin x into cos x. sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 sin थिटा cos थिटा. मग 2 sin x into cos x असणार आहे sin 2x, sin 2x. डिअर स्टुडंट्स, मायनस ऑफ मायनस असणार प्लस, मायनस ऑफ मायनस असणार प्लस. हा 2 मी लिहून घेतो. नंतर टर्म्स आपल्याला मिळतात प्रोडक्टमध्ये 2 cos x into sin x, अरे म्हणजेच 2 sin x into cos x, म्हणजेच sin 2x चा फॉर्म्युला 2 sin x into cos x, sin 2x, 2 sin 2x चा तो फॉर्म्युला आहे. आता 3 sin 2x प्लस 2 sin 2x ला मी सुरुवातीला लिहितो आणि e टू द पॉवर वाली टर्म नंतर लिहितो. मग आता काय असणार इथे, 3 sin 2x प्लस 2 sin 2x किती होणार आहे, 5 sin 2x. फायनल आन्सर त्याचं मी इथे लिहितो 5 sin 2x इंटू e टू द पॉवर 3 sin square x इंटू e टू द पॉवर 3 sin square x मायनस 2 cos square x. हे त्याचं फायनल करेक्ट आन्सर. परत एकदा बघू. y इक्वल्स टू e टू द पॉवर 3 sin square x मायनस 2 cos square x होतं. डिफरन्शिएट केलं dy by dx इक्वल्स टू ddx ऑफ e टू द पॉवर 3 sin square x मायनस 2 cos square x. हाऊ टू रीड दिस, e टू द पॉवर फंक्शन. मग डेरिव्हेटिव्ह काय असणार, e टू द पॉवर फंक्शनचं e टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये 2 फंक्शन्सचं सबट्रॅक्शन आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. असं करत असताना कॉन्स्टंट कोइफिशियंट असल्यानं डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिता आला. साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह पहिले पॉवरचं आणि मग फंक्शनचं, म्हणजे 2 sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. सिमिलरली कॉस स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 2 cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स, तर कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स. डिअर स्टुडंट्स, 3 ॲज इट इज 2 sin x cos x म्हणजेच sin 2x चा तो फॉर्म्युला आहे sin 2 थिटा 2 sin थिटा cos थिटा. नंतर हे मायनस ऑफ मायनस प्लस. आता टर्म्स आपल्याला मिळाल्या 2 cos x sin x म्हणजे 2 sin x cos x म्हणजेच sin 2x. मग 3 sin 2x प्लस 2 sin 2x होतं 5 sin 2x. त्याला आपण सुरुवातीला लिहिलं आणि e टू द पॉवर 3 sin square x मायनस 2 cos square x नंतर लिहिलं. ओके.